नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। ज्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत एकूण 7 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। आता लवकरच फेब्रुवारी हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो। ही योजना सुरू करतानाच योजनेसाठी काही अटी देखील होत्या। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। लाभार्थी महिलेचं वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावं। तसेच इतर देखील काही अटी होत्या। मात्र काही महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेण्यात आला। ही गोष्ट लक्षात येताच आता ज्या महिला या योजनेत बसत नाहीत अशा सुमारे 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आला आहे। आता या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे। शेतकाम करणारी महिला, धुणी भांडी करणारी महिला, स्वयंपाक करणारी महिला, गरीब महिला, भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे। ज्या महिलांच्या महिन्याचे उत्पन्न हे 20,000 रुपये आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत। ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी ही योजना आहे। आधी अशी चर्चा सुरू होती की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावीत। मात्र नंतर असं लक्षात आला ज्या महिलांचा पगार हा 40,000 रुपये आहे, घरी 4 चाकी गाडी आहे अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत। मात्र आता जो लाभ दिला आहे तो परत घेणार नाही। लाभ दिला आहे तो परत घेता येत नाही। भाऊबीज, राखी पौर्णिमा भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही। काही महिलांनी नाव मागे घेतले आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे।